नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली वॉशरूमला गेलेली असते आणि त्याचवेळी अर्जुन सतत सायलीला आवाज देत असतो. सायली, तू ठीक आहेस ना? तुला उलट्या होतायत का सायली? बोल ना. पण सायली काहीच बोलत नसते आणि म्हणूनच अर्जुन घाबरून गेलेला असतो. तर त्याचवेळी कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे ऐक ना, सायली ठीक आहे ना? अर्जुन म्हणतो, काहीच कळत नाहीये, तिला उलट्या होतायत असं मला वाटते. पण काय झालंय मम्मा? तू आणि अश्विन इथे का आलाय? काही झालंय का? तर अर्जुनला कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, अरे आता मी साफसफाई करत होते आणि त्यावेळी मी या पिठाची पिशवी पाहिली आणि यावरची तर डेट एक्सपायर झालेली आहे. सायलीला काही त्रास होत नाहीये ना? म्हणजे तू याच पिठाचे लाडू सायलीला दिली आहेस का? आता मात्र अर्जुन पूर्णपणे घाबरतो. सायलीला पुन्हा पुन्हा तो आवाज येऊ लागतो आणि म्हणतो, सायली, सायली, तू ठीक आहेस ना सायली? तुला त्रास तर होत नाहीये ना? तर आता सायली बाहेर येते आणि विचारते, काय झालंय नक्की? तर त्यावेळी अर्जुन इतका घाबरलेला असतो की सायलीला विचारतो, सायली, तू ठीक आहेस ना? कल्पनाताई सुद्धा घाबरतात आणि म्हणतात, सायली, तुला काही होत तर नाहीये ना? म्हणजे उलट्या मळमळल्यासारखं. अर्जुन म्हणतो, सायली, तू एक काम कर, चल आत्ताच्या आता आपण निघूया हॉस्पिटलला, ॲडमिट होऊया. कल्पनात ताई आणि अर्जुन इतक्या बेचैन झालेले असतात की अश्विन त्यांना शांत करत म्हणतो, थांबा, काय चाललंय तुमचं? सायली वहिनी, तुला काही त्रास होतोय का? सायली म्हणते, नाही, काहीच त्रास होत नाहीये. पण का होईल त्रास? अर्जुन म्हणतो, कारण यावरची डेट संपली आहे आणि त्याच पिठाचे लाडू मी तुला करून घातलेत, त्यामुळे जर तुला काही त्रास होत असेल तर. सायली म्हणते, नाही, मी अगदी व्यवस्थित आहे, मला त्रास होत नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही अश्विन, चल आपण आत्ताच्या आता हॉस्पिटलला जाऊ आणि हिला ॲडमिट करू. अश्विन म्हणतो, दादा थांब, अरे काय चाललंय तुझं? जरा सायली वहिनीला मला विचारू देत ना? सायली वहिनी, या सगळ्यामुळे जर तर तुला काही वेगळं वाटतंय का? तर सायली म्हणते, नाही, मी अगदी व्यवस्थित आहे. अर्जुन म्हणतो, अश्विन, पण आपण हॉस्पिटलला तर जाऊ ना? आता मात्र सायली डोळे मोठे करत अर्जुनकडे पाहते, तेव्हा मात्र अर्जुन शांतच होतो. कल्पनात ताई म्हणतात, मी काय म्हणते, आपण जर म्हणजे काही होण्या अगोदरच काळजी घेतली तर. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली मम्मा, मला सुद्धा तेच म्हणायचंय, आपण जाऊयात ना हॉस्पिटलला? अश्विन म्हणतो, एक मिनिट मम्मा, तू शांत हो आणि या पिशवीवरची डेट काय आहे सांग बरं? एक्सपायर होऊन फक्त 1 दिवस झालाय आणि सायली वहिनी काय बोलते, तिला काही त्रास होत नाही, मग तुम्ही एवढे का घाबरताय? आणि हो सायली वहिनी, जर तुला काही त्रास झाला म्हणजे पुढच्या 1 तासात जर तुला काही त्रास झाला तर आपण नक्कीच हॉस्पिटलला जाऊ. अर्जुन म्हणतो, पण आत्ताच गेलं तर? आता मात्र सायली पुन्हा एकदा अर्जुनकडे रागाने पाहते, त्यावेळी अर्जुन शांतच होतो. कल्पना ताई म्हणतात, सायली, खरंच तुला काही त्रास होत नाहीये ना? सायली म्हणते, नाही आई, तुम्ही नका काळजी करू. अश्विन म्हणतो, मम्मा, त्यांना आता आराम करू देत आणि दादा काही असेल तर मला फोन कर, मी लगेच येईन. अर्जुन म्हणतो, अश्विन, मी तुला फोन करेना, येशील ना तू लगेच? अश्विन म्हणतो, हो. असं म्हणत आता कल्पनात ताई आणि अश्विन तिथून निघून जातात. अर्जुन म्हणतो, बरं झालं तुला काही त्रास झाला नाही, पण सायली बायको, जर तुला काही त्रास झाला तर मला सांगा. सायली अर्जुनच काही ऐकून न घेता झोपण्यासाठी निघून जाते. अर्जुन म्हणतो, तू चालत का आलीस? मी आलो असतो ना तुला घेऊन. तर सायली अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. अर्जुन म्हणतो, एक काम करूयात का, आपण जाऊयात ना हॉस्पिटलला? तुला त्रास होतोय का? सायली म्हणते, अहो, तुमची ह्या बडबडीमुळे ना मला अजून त्रास होतोय, मळमळल्यासारखं होत्य, प्लीज मला झोपू द्यात. अर्जुन म्हणतो, पण तर आता अर्जुन सायलीशी काही बोलणार तर सायलीच सोपी जाते. आता मात्र अर्जुनला काहीच बोलता येत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांचीच कामावर जाण्याची घाई असते. कल्पना ताई, सायली आणि विमल तिघेही किचनमध्ये सगळ्यांच्या टिफिनची तयारी करत असतात. अस्मिता म्हणते, मम्मा,
अग झाला का माझा टिफिन, मला ऑफिसला जायचे आहे. तर अर्जुन म्हणतो मम्मा, अग मला उशीर होतोय. कल्पना ताई म्हणतात थांब ना अर्जुन, 5 मिनिट. अरे सकाळच्या वेळी खूप घाई होते रे. आता सायली सर्वांना कॉफी देते आणि गोलूला सांभाळत असते. कल्पनात ताई सर्वांचे टिफिन भरून देतात आणि त्यानंतर एक एक करून सर्वजण ऑफिसला निघून जातात. आता अस्मिता सुद्धा ऑफिसला जाते. तर आता गोलूला सांभाळायची जबाबदारी ही खर्चा सगळ्यांवर असते. तर कल्पनात ताई म्हणतात झालं विमल, आता आपली रोज सकाळी ना अशीच तारेवरची कसरत असणार आहे. त्यानंतर आपण निवांत असू. तर त्यावेळी सायली कल्पना ताईंना म्हणते आई, तुम्हाला जास्त थकायला तर झालं नाही ना. कल्पना ताई म्हणतात नाही. तर आता सायली विमलला म्हणते विमल ताई आईंसाठी कॉफी घेऊन येईल का. तर विमल ताई म्हणतात हो आणते ना. असं म्हणत आता विमल ताई कल्पना ताईसाठी कॉफी घेऊन येतात आणि त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो. विमल ताई सायलीचा फोन आणून देतात. सायलीला कुसुम ताईंचा फोन आलेला असतो. सायली फोन उचलते आणि म्हणते हो कुसुम ताई, मी येतच आहे आश्रमात. हो आज मधुभाऊ मला सगळं काम समजावून सांगणार आहेत. हो मी आता घरीचही निघते. असं म्हणत सायली फोन ठेवते आणि कल्पना ताईंना म्हणते आई आता मला आश्रमामध्ये जायला निघावं लागेल, कारण आज मधुभाऊ मला सगळं काम समजावून सांगणार आहे. त्यामुळे मला निघावं लागेल. आई तुम्ही गोलूची काळजी घ्याल ना. कल्पनाई म्हणतात हो तू नको काळजी करूस, आता सगळी काम आवडली आहे. आम्ही निवांत आहोत. नको तू गोलूची काळजी करूस, तू सावकाश जा. आता सायली आश्रमात जायला निघालेली असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया जेलमध्ये श्वेताची वाट पाहत असते आणि म्हणते ही श्वेता अजून का आली नाही. खासारखी मुलगी अजूनपर्यंत आली नाहीये. मी कधीपासून तिची वाट पाहते आणि कॉल केला तर कॉल उचलतही नाहीये. काय झालं असेल, नक्की कुठे राहिली असेल ही. तर त्याचवेळी कॉन्स्टेबल मॅडम त्या ठिकाणी येतात आणि प्रियाला म्हणतात श्वेताचा फोन आला आहे. असं म्हणत तिला मोबाईल देतात. प्रिया फोनवर बोलत म्हणते श्वेता कुठे आहेस तू. मी मूर्खासारखी तुझी इथे वाट बघते आणि तू कुठे आहेस. तर श्वेता प्रियाला म्हणते अग मला असं निघता येणार नाही, कारण मी जर अशी आश्रमातून अचानक निघाली तर सर्वजण प्रश्न मला विचारतीलच ना, आणि सतत मला आश्रमातून निघता येणार नाही. मी काय कारण देऊ. तर प्रिया म्हणते मग तू माझे फोन का उचलत नव्हतीस. तर श्वेता म्हणते कारण सतत माझ्या आजूबाजूला कोणी ना कोणी असतंच, मग त्यांच्यासमोर मी कॉल कसा उचलणार. मी आश्रमातील सगळ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते आणि त्यात जर तुझा कॉल आला, मी तो उचलला आणि त्यांना जर सत्य कळालं ना, तर विश्वास कमावण्या अगोदरच मी कमावून बसेन. त्यामुळे प्रिया प्लीज तू सतत मला कॉल करत बसू नकोस. तर इकडे सायली आश्रमात आलेली असते मधुभाऊंना आणि विचारते की कसे आहात मधुभाऊ काका, तुम्ही कसे आहात. असं म्हणून ती सगळ्यांची चौकशी करते. तर मधुभाऊ म्हणतात आम्ही अगदी ठीक आहोत. तर त्यानंतर सायली मधुभाऊंना म्हणते चैतन्य भाऊजी आणि हे दोघेही येतच असतील, त्यांना जी काही कागदपत्र लागतील ती तुम्ही द्या. पण मधुभाऊ तुम्हाला चहा वगैरे काही हवाय का. तर मधुभाऊ म्हणतात माझ्यासाठी चहा श्वेता बनवतच आहे. सायली म्हणते बरं ठीक आहे, मी तिला सांगते. असं म्हणत आता सायली ही स्वयंपाकघरात जात असते. तर इकडे श्वेता मात्र प्रियासोबत फोनवर बोलत असते. प्रिया श्वेताला म्हणते अगं पण तू जर इथे आलीच नाहीस तर मग आपण पुढंच प्लॅनिंग कसं करणार. त्यासाठी तुला इथे यावं लागेल. श्वेता म्हणते हो भेटूया आपण, पण मी तुमच्या वेळेत येणार नाही, मी माझ्या वेळेनुसार येईन. तर प्रिया म्हणते मी एक काम करते ना, आता जेलचे व्हिजिटिंग कार्ड हे 24 ताससाठी ठेवते, मग काळजी करायचं कारणच नाही ना. मग तुला हवं तेव्हा मला तू भेटायला येऊ शकतेस. तर श्वेता प्रियाला म्हणते मग काय करायचं, सगळ्यांना संशय येऊ द्यायचा का. आता मात्र प्रिया शांतच होते, ती विचार करू लागते. तर दुसरीकडे सायली ही स्वयंपाक घराच्या दिशेने येत असते. तर आणि इथे मात्र श्वेता
प्रियासोबत फोनवर बोलत असते. रिया श्वेताला म्हणते, नाही, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, तुला सतत इथे येणं शक्य नाही. तू एक काम करतेस का, मी ना तुला एक पत्ता पाठवते, तू मला तिथे येऊन भेट. तर श्वेता म्हणते, काय? तर त्याच वेळी सायली त्या ठिकाणी आलेली असते, परंतु याबद्दल श्वेताला काहीच माहीत नसतं. श्वेता प्रियाशी फोनवर बोलत म्हणते, पण हे सगळं काही तू कसं जमवणार आहेस? तर त्याच वेळी सायली श्वेताला आवाज देत म्हणते, श्वेता. आता मात्र प्रियाने सुद्धा हा आवाज ऐकलेला असतो. प्रिया म्हणते, त्या ठिकाणी सायली आली आहे ना, लगेच फोन ठेव, फोन ठेव. तर त्यावेळी श्वेता लगेच फोन कट करते आणि मागे वळून पाहते. आता मात्र श्वेता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे प्रिया श्वेताशी बोलून होताच लगेच कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल देऊन टाकते. तर दुसरीकडे आता श्वेता सायलीला विचारते, काय ताई? तर सायली म्हणते, काही नाहीय, चहा किती कप ठेवलायस हेच विचारायचं होतं. तर श्वेता घाबरतच म्हणते, चहा ठेवलाय ना, जास्त ठेवलाय. तर त्यावेळी सायली श्वेताला विचारते, काय तू अशी घाबरलेली का दिसतेस? तर श्वेता खोट कारण देत म्हणते, नाही, म्हणजे मला असं वाटलं की कामाच्या वेळी मी फोनवर बोलते म्हणून ही माझ्यावर चिडाल. तर सायली म्हणते, नाही, असं काही नाहीये, मी तुझ्यावर चिडली वगैरे नाहीये, पण हा तू जे बोलतेस ते खरं आहे, कामाच्या वेळी फोनवर बोलायचं वगैरे नाही. पण श्वेता, मला एक सांग, तुला नक्की कोणाचा फोन आला होता? म्हणजे तू इतकी मनापासून कोणाशी बोलत होतीस? तर श्वेता खोट बोलत म्हणते, आईचा फोन आला होता, सासरच्यांनी मला घराबाहेर काढलं, याबद्दल मी त्यांना नाही सांगितला ना, म्हणजे तिला सांगितलं तर उगाच तिला त्रास नको, तिच्या जीवाला घोड नको. सायली म्हणते, हो, अगदी खरं आहे, मग तू कोणत्या जम्माजमबद्दल बोलत होतीस? तर श्वेता पुन्हा खोट बोलत म्हणते, ती म्हणत होती की भांडी घासण्याच जास्तीच काम, म्हणजे ती अजून एक काम वाढवणार आहे. अगोदरच ती एवढी थकते आणि आता तिने अजून एक काम वाढवलं तर ती थकणारच ना, म्हणूनच मी तिला म्हणत होते की हे सगळं काही तू कसं जमवणार, कसं शक्य होणार आहे तुला आता? श्वेताच हे सगळं बोलणं ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली श्वेताला म्हणते, श्वेता, खरं सांगू का, माझा जीव तुझ्यासाठी खूप तुटतोय. म्हणजे बघ सासरी तुझा इतका छळ होतोय आणि माहेरी खाण्यापिण्यासाठी वनवन, खरंच मला खूप वाईट वाटते. आता सायली श्वेताचा हात हातात घेते, तिला आधार देत म्हणते, पण श्वेता, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. तोपर्यंत हे कर, तुझं समजून तू इथेच राह. आता श्वेताचा चहा बनवून झालेला असतो. श्वेता सायलीला म्हणते, तुम्ही बसा ना, मधुभाऊंच्या तिथे बसा, मी तुमच्यासाठी सुद्धा चहा घेऊन येते. आता सायली तिथून निघून जाते. तर इथे श्वेता मोकळा श्वास घेते, कारण श्वेता पूर्णपणे घाबरलेली असते. आता श्वेता लगेच प्रियाला मेसेज करते आणि म्हणते, सायली इथे आली होती, परंतु तिला काहीही कळालेलं नाही, तिने काही ऐकलेलं नाहीये, त्यामुळे तू पत्ता पाठव, मी तुला भेटण्यासाठी येते. आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाकडे येतात आणि म्हणतात, प्रिया, तुझ्यासाठी मेसेज आलाय बघ. प्रिया पाहते तर श्वेताने मेसेज केलेला असतो. प्रिया आता श्वेताचा मेसेज वाचते आणि त्यानंतर कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, तू माझ्यासाठी एक काम करशील का? आता सचिनला कॉल लाव. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, मी हे काम करेनच, कारण मला पैसे देणारे सचिन साहेबच आहे, त्यामुळे एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकते, लावते मी फोन. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम आता सचिनला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी कल्पनाताई आणि विमलताई दोघेही आता गोलूला सांभाळत असतात. कल्पनाताई गोलूला भरवत असतात, परंतु 1-2 घास खाऊन झाल्यानंतर गोलू खूप रडायला लागतो, काही खातही नसतो. आता मात्र कल्पनाताईंना त्याला शांत कसं करावं काहीच कळत नसतं, कारण कितीही प्रयत्न केले तरी गोलू काही शांत होत नसतो. त्याला त्याच्या आईची आठवण येत आहे, हे कल्पनाताईंच्या लक्षात येतं. कल्पनाई म्हणतात, कदाचित याला त्याच्या आईची आठवण येत असेल. अस्मिता
आता ऑफिसला गेली आहे, पण याला कुठे दिसत नाही, म्हणून हा खूप रडत असेल. विमलताई म्हणतात, हो ना खरं तर त्याला अस्मिता ताई शिवाय राहायची सवय नाहीये ना, पण हळूहळू होईल सवय, मग काही तो रडणार नाही. तोपर्यंत काही दिवस तो आपल्याला त्रास देईलच. कल्पनाताई सतत त्याला शांत करत असतात, पण गोलू काही शांत होत नाही. तर विमलताई म्हणतात, वहिनी मी एक काम करू का, मी थोडा वेळ याला बाहेर फिरायला घेऊन जाते, म्हणजे गार्डनमध्ये फेया मारल्यानंतर तो शांत होईल, आणि तो शांत झाला की तुम्ही त्याला भरवायला या. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता विमलताई गोलूला बाहेर घेऊन जातात. तर त्याचवेळी कल्पनाईम म्हणतात, खरं तर याच कारणासाठी मी तर आहातच तिच्यासोबत. तर अर्जुन म्हणतो, मी तर नेहमीच तिच्यासोबत आहे. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सचिन प्रियाला म्हणतो, पण ती लेडी कॉन्स्टेबल आपल्या बाजूने आहे, कारण आपण तिला पैसे पुरवतोय, त्यामुळे तिला आपलं सगळं काम करावंच लागणार आहे. तर प्रिया म्हणते, हो पण हे सगळं काही अगोदर ठीक होतं, परंतु आता आपला प्लॅन खूप मोठा आहे सचिन. मग हे निरोप वगैरे पोहोचवणं, या सगळ्यामध्ये आपलं काम अगदी व्यवस्थित वर्क नाही करणार आहे. आणि माझं सोडरे नागराज काकाने त्याने सुद्धा असंच काहीतरी करून जेलच्या बाहेर पडायला हवं, तरच आपण सर्वजण एकत्र भेटून पुढचा प्लॅन आखू शकतो. सचिन म्हणतो की हो, आपला प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तरच आपण सायली अर्जुनवर मात करू शकतो. तर प्रिया म्हणते, हो, म्हणूनच आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन हे सगळं काही करावं लागेल, आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागेल. आणि तसंही मी इथे डोळे बंद करून नाही बसू शकत की तुम्ही बाहेर सगळं काही नीट पार पाडाल. आता सचिन प्रियावर चिडतो आणि म्हणतो, ए प्रिया, तू जरा जास्तच बोलतेस, म्हणजे तुला काय वाटते सगळं काही तू करतेस, आणि आम्ही सगळे काही असे रिकामी बसलो आहोत का? आणि हो, प्रत्येक वेळी तुझी बोलणी ऐकून घ्यायला मी काही राकेश नाहीये की वाटेल ते तुझं ऐकून घ्यायला, असं म्हणत आता सचिन प्रियाला उत्तर देतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, आता श्वेता चहाचे कप उचलण्यासाठी पुढे पुढे येते. ज्यावेळी ती सायलीच्या चहाचा कप उचलत असते, त्यावेळी त्या ठिकाणी चैतन्यही असतो. आता चैतन्य श्वेताला म्हणतो, श्वेता ना तू? तर श्वेता म्हणते, हो. तर चैतन्य श्वेताला म्हणतो, आपण दोघं एकमेकांना ओळखतोय का, म्हणजे या अगोदर कधी आपण भेटलो होतो का? श्वेता म्हणते, नाही, असं म्हणत श्वेता लगेच बाजूला निघून जाते. आता चैतन्य हे सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो, मला हिच्या परफ्यूमचा वास ओळखीचा का वाटतोय, मला असं का वाटते की मी या अगोदर सुद्धा इला भेटलो आहे, आणि तसंही आश्रमातली मुलगी परफ्यूम का मारेल, काहीच कळत नाहीये काय असेल नक्की इथे. मात्र चैतन्याने असं बोलताच श्वेता मात्र घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुनच काम पूर्ण झालेलं असतं. अर्जुन मधून भाऊंकडे एक कागद देत म्हणतो की उद्यापासूनच आपण लीगल प्रोसेस सुरुवात करूया. तर सायली मधुभाऊंना म्हणते, आणि मधुभाऊ उद्यापासून म्हणजे इथून पुढे आपल्या आश्रमात जर कोणी नवीन व्यक्ती आली तर त्याच्याकडून हा फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे आपल्याकडे सगळ्याची त्याची माहिती राहील, आणि मग त्या व्यक्तीबद्दलची माहिती आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवता येईल. आणि इथल्या कामाबद्दल मला काही सांगायला विसरू नका. मधुभाऊ म्हणतात की हो. तर अर्जुन म्हणतो, आणि प्रत्येक कामाचा हा रेकॉर्ड हा अगदी व्यवस्थित असला पाहिजे. सायली ज्यावेळी इथे आली होती त्यावेळी तिच्याबद्दलचा कुठलाच रेकॉर्ड इथे नव्हता, आणि म्हणूनच किती गोंधळ झाला हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. तर मधुभाऊ म्हणतात की हो, हे मात्र खरं आहे, पण खरं सांगू का, ही माझ्या हातून खरंतर चूकच झाली म्हणा. तर सायली म्हणते, राहू देत मधुभाऊ, ते आता आपण सगळं काही विसरून जाऊयात, पण हो, उद्या मी आश्रमात येईन, त्यावेळी आश्रमात असणाऱ्या प्रत्येक वस्तूची आपण नोंद करून ठेवूयात. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात, साऊ बाळा, अगं किती आणि काय काय करशील तू 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 अगोदर स्वतःची काळजी घे आणि पोटातील बाळाचा विचार कर. तर सायली म्हणते, मधुभाऊ, अहो, मी बाळाची काळजी घेतच आहे, पण
हे काम करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना. तर मधुभाऊ म्हणतात, हो हेही खरं आहे. तर आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ मी येतो, काही डॉक्युमेंटवर तुमची सही घ्यायची आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मी सही घेण्यासाठी येईनच. तर इकडे श्वेता हे सगळं बोलणं ऐकते आणि ती एक विचार करत म्हणते की सायली प्रेग्नेंट आहे हे प्रियाला माहीत नसणारच आणि म्हणूनच ही बातमी ती प्रियाला सांगायचं ठरवते. तर आता इकडे अर्जुन, सायली आणि चैतन्य निघालेले असतात आणि इथे मात्र श्वेता मधुभाऊंवर लक्ष ठेवून असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया सचिनला म्हणते, नाही सचिन, असं काही नाहीये, मी तुला कमी लेखत नाहीये, पण राकेश कधीही माती खाऊ शकतो हे तुलाही माहीत आहेच ना. आणि हे बघ, या सगळ्यामध्ये अण्णा आपल्याला मदत करायला तयार आहेतच आणि आता हा प्लॅन सक्सेसफुल करायला फक्त कोण उडते, तू आणि मी. मग आता हा प्लॅन अगदी व्यवस्थित करायला मला जेलमधून बाहेर पडायला नको का. तर सचिन म्हणतो, ठीक आहे. तर प्रिया म्हणते, सचिन आपण उगाचच बडबडात बसलोय, मी तुला काहीतरी महत्वाचं काम सांगितलं होतं, मी तुला काही गोष्टी काल मॅनेज करायला सांगितल्या होत्या त्या झाल्या आहे का. तर सचिन म्हणतो, हो तू जे काम सांगितलंस ते पूर्ण झालंय, तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झालाय आणि अजून एक हे औषधं. आता प्रिया ती औषधाची बॉटल हातात घेते आणि त्या बॉटलकडे पाहत असते. त्यावेळी सचिन प्रियाला म्हणतो, हे औषध घेतल्यावर फक्त तुला त्रास होईल, पण तुझ्या पोटातल्या बाळाला काही होणार नाही. आता प्रिया सचिनला म्हणते, आता बाकी सगळं माझ्यावर सोड, तू निघालास तरी चालेल. तर सचिन म्हणतो, हो लवकरच भेटू. तर प्रिया म्हणते, हो आपण हॉस्पिटललाच भेटू. असं म्हणत आता सचिन तिथून जायला निघालेला असतो. तर प्रिया ती बॉटल हातात पकडत म्हणते, सायवी आता या औषधाच्या मदतीने मी या पिंज्यातून कशी बाहेर पडते ना ते तू बघच. आता प्रिया ते औषध एका क्षणात सगळं औषध पिऊन मोकळी होते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाला आता त्या औषधामुळे त्रास होऊ लागतो. प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणूनच प्रियाला आता हॉस्पिटलला घेऊन जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण खूप मजेत असतात. अर्जुन आता चैतन्य येताच चैतन्याला म्हणतो, अरे काय झालं, मी तुला सांगतोच. तर चैतन्य म्हणतो की अगोदर ऐक, प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं हे चैतन्यने पाहिलेलं असतं. तर आता सायली म्हणते, आता ती जेलमधून बाहेर पडली आहे म्हणजे पुन्हा एकदा तिने आजारपणाच ढोंग घेतले आणि आता ती जे काही करायचे आहे ते करायला ला मोकळी. तर दुसरीकडे आता श्वेता प्रियाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते. तर प्रिया श्वेताला म्हणते, आता सगळी काम आपल्या मनासारखे होणार. श्वेता म्हणते, मग आता सुरुवात कुठून करायची आहे. तर प्रिया म्हणते, सगळ्यात पहिला घाव हा सायली अर्जुनवर टाकायचा आहे. आता प्रियाचा पुढचा प्लॅन नक्की काय असेल आणि या सगळ्यामध्ये सायली अर्जुन अडकतील का, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.